तर मित्रांनो, आपले मराठी रेल झोन या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत की रेल्वेमध्ये लोको पायलट कसे बनायचे, यासाठी कोणती पात्रता लागते, भरती प्रक्रिया कशी असते आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते, हे आपण सोप्या भाषेत पाहूया। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट, रेल्वेमध्ये थेट लोको पायलट म्हणून भरती होत नाही। सुरुवातीला सहाय्यक लोको पायलट या पदावर भरती केली जाते। त्यानंतर प्रशिक्षण, अनुभव आणि पदोन्नतीनंतर लोको पायलट होता येते। आता पात्रतेबद्दल बोलूया। साधारणपणे उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते। त्यासोबत संबंधित ट्रेडमधील ITI, डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक असू शकते। नेमकी पात्रता भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेली असते। भरती प्रक्रिया रेल्वे भरती मंडळ मार्फत केली जाते। भरतीची जाहिरात आल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरावा लागतो। त्यानंतर संगणक आधारित परीक्षा घेतली जाते। परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाते। लोको पायलटसाठी वैद्यकीय तपासणी खूप महत्त्वाची असते। विशेष डोळ्यांची दृष्टी चांगली असणे, रंग अचूक ओळखता येणे आणि शारीरिक दृष्टी तंदुरुस्त असणे आवश्यक असते। लोको पायलटचे काम खूप जबाबदारीचे असते। प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी त्यांच्यावर असते। सिग्नलचे पालन करणे, गाडीचा वेग नियंत्रित ठेवणे आणि प्रत्येक नियमाचे काटेकोर पालन करणे हे त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे। जर तुम्हालाही रेल्वेमध्ये लोको पायलट बनायचे असेल तर आजपासून अभ्यासाला सुरुवात करा। गणित, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीची नियमित तयारी करा। मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि रोज थोडा वेळ अभ्यासासाठी द्या। मित्रांनो, मेहनत, सातत्य आणि योग्य तयारी असेल तर रेल्वेमध्ये नोकरी मिळवणे नक्की शक्य आहे। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी रेल झोन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच रेल्वे संबंधित नवीन माहितीसह।